जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPUच्या NSS बाबत आपण थोडीशी PFMS बाबत माहिती घेणार आहोत. तर प्राध्यापक मित्रांनो, आपल्याला विद्यापीठाने काही अमाऊंट ही आपल्या PFMS खात्यामध्ये शेअर करून दिलेली आहे. तर आपल्याला याचा बॅलन्स कसा चेक करायचा, डेटा ऑपरेटर आणि डेटा अप्रूव्हल यांचे जर का लॉगिन ID पासवर्ड माहीत नसेल तर नेमके ते कसे मिळवायचे, कुठून मिळवायचे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आपल्याला पासवर्ड फॉरगेट कसा करावा या देखील माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसेच सरतेशेवटी आपण बघूया वेंडॉरला पेमेंट कसे करावे आणि वेंडॉरला पेमेंट झाले का हे देखील कसं चेक करावं या बाबतीत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळं तुमच्या मनामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न जे वारंवार मला कार्यक्रम अधिकारी विचारतात त्याला अनुसरूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, जिथे तुम्हाला SPPUच्या विविध उपक्रम बाबत आणि परीक्षेबाबत वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की तुम्हाला ज्यावेळेस PFMSवर काम करायचं आहे त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. नंबर 1, PFMS ही जी काही प्रणाली आहे ही फक्त रेग्युलर युनिटसाठी असणार आहे. जे युनिट हे सेल्फ फायनान्स युनिट असणार आहे त्यांच्यासाठी आता काही नाही आहे. म्हणजे ज्या महाविद्यालयाचं सेल्फ फायनान्स युनिट आहे त्या महाविद्यालयांनी विचारणा देखील करू नये की ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आमच्या रिलेटेड आहे का नाही. तर जे युनिट NSSचे हे रेग्युलर युनिट आहे त्यांच्यासाठीच काय आहे ही PFMSची प्रणाली आहे. आणि तुम्ही ZBSA हे अकाउंट प्रत्येक रेग्युलर युनिटनी काय केलेलं असेल, ओपन केलेलं असेल. आणि आपल्याला विद्यापीठाकडून एक MHNS या नावाने किंवा एक MH, आता पुण्याचे लोक असतील तर त्यांच्यासाठी हा कोड वेगळा आहे, नगरचे लोक असतील त्यांच्यासाठी हा कोड वेगळा आहे, नाशिकच्या लोकांसाठीचा जो काही कोड आहे तर तो कोड कसा असतो MHNS. ओके. त्याच्यानंतर 000 असतो आणि एक 5 डिजिट 1 2 3 4 5 असे 5 डिजिटचा एक कोड असतो. म्हणजे हे 4 आणि 3 7, 7 आणि 5 12 डिजिटचा एक तुम्हाला काय झालेला आहे, पुणे विद्यापीठाने एक युनिकोड दिलेला आहे. त्या कोडचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला बाकीच्या गोष्टी ह्या फाइंड आउट करायच्या असतात. म्हणजे तुम्हाला तो एक जो काही युनिकोड तुम्हाला कॉलेजने दिलेला, पुणे विद्यापीठाने दिलेला आहे त्याला आपण ॲडमिन लॉग इन असं म्हणत असतो. काय असतो? ॲडमिन लॉग इन. जर आपल्याकडे ॲडमिन लॉग इनचा युजरनेमच नसेल तर आपण काय करा, पुणे विद्यापीठाच्या NSS विभागाला संपर्क करा किंवा फायनान्स ऑफिसमध्ये शीतल मॅडम म्हणून ज्या काम बघत आहे त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. ओके. सो आता आपण गृहीत धरूया की आपल्याकडे प्रत्येकजणाकडे ॲडमिनचा युजरनेम आणि पासवर्ड तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. तर तुमच्याकडे आणखीन 2 महत्त्वाचे पासवर्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यापैकी एक आहे डेटा ऑपरेटर आणि दुसरा काय आहे, डेटा अप्रूव्हल. ओके. यांचे देखील तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे. जनरली आपण ज्यावेळेस 2022-23मध्ये ZBSA बाबत कामकाज बघितलं होतं त्यावेळेस आपण डेटा ऑपरेटर म्हणून NSSPO यांचं नाव रजिस्टर केलेलं होतं. तर डेटा अप्रूव्हल म्हणून आपण प्रिन्सिपल सरांचं नाव रजिस्ट्रेशन केलेलं होतं. ओके. सो आता ऑलरेडी काही तुमच्याकडे अशा काही घटना झालेल्या असतील की तुमचे NSSPO चेंज झालेले असतील, प्रिन्सिपल चेंज झालेले असतील, तरी देखील तुम्ही काय करू शकता, नव्याने डेटा ऑपरेटर आणि डेटा अप्रूव्हल हे तयार करू शकता. ओके. सो त्याकरता तुम्हाला काय करायचं असतं, ॲडमिन लॉग इनमध्ये जायचं असतं. ॲडमिन लॉग इन म्हणजे कोणतं, की जे MHNSचा जो काही युजरनेम पासवर्ड आहे, ओके, MHNS 000 आपण गृहीत धरूया की 11550. ओके. हा तुमचा कदाचित असू शकतो कोणाचा. एक एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी तिथं युजरनेम तुम्हाला सांगितलेलं आहे. हे लॉग इन करून तुम्ही तुमचा डेटा ऑपरेटर आणि डेटा अप्रूव्हल काय करू शकता, चेक करू शकता. पण सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूया की तुम्हाला बॅलन्स कसा चेक करायचा. तर बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सगळ्यात अगोदर डेटा ऑपरेटरचं जे काही लॉग इन आहे, डेटा ऑपरेटर काय करू शकता, डेटा ऑपरेटरचं लॉग इन तुम्ही ओपन करायचं आहे. त्या ठिकाणातून ते आपल्याला चेक करायचं आहे. मी तुम्हाला डेमोच्या सहाय्याने या ठिकाणी दाखवतो.
प्राध्यापक मित्रांनो, तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्येच तसेच ऑलरेडी तुम्ही पी सीवरून जर का जॉईन झाला असेल तर पी सीवरून तुम्ही नुसतं PFMS जरी नाव टाकलं तरी तुम्ही या ठिकाणच्या वेब पेजला जातात. तर इथे तुम्हाला समोर जी काही स्क्रीन दिसते तर यामध्ये थोडंसं खालती स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला काय दिसतं आहे, युजर नेम, पासवर्ड आणि हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर एवढे तुम्ही एंटर करा आणि इथे लॉग इन बटनावर काय करा, क्लिक करा. पण इथे आता लॉग इन करताना तुम्हाला बॅलन्स चेक करायचा असेल तर काय करायचं आहे, डेटा ऑपरेटरचं लॉग इन करायचं आहे. ओके, विद्यापीठाने तुम्हाला जे काही 25% रक्कम देऊया किंवा आणखीन काही आगामी काळात दिली जाणारी रक्कम असेल ती आली का नाही हे कुठे चेक करायचं ते आत्ता आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा प्राध्यापक मित्रांनो, आपण जे काही लॉग इन केलेलं आहे ते आता डेटा ऑपरेटरचं लॉग इन केलेलं आहे. तुम्ही कोणतं लॉग इन केलं हे या ठिकाणी अगोदर काय करत चला, बघत चला. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला युजर टाईप काय दाखवलेला आहे, एजन्सी DO म्हणजे काय, डेटा ऑपरेटर. ओके, काय दिलेलं आहे, डेटा ऑपरेटर. या ठिकाणी काय करा, थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला जे काही वेगवेगळे टॅब दिलेले आहे, ॲडॉक रिपोर्ट, होम, स्कॉलरशिप मॅनेजमेंट, देन युजर मॅन्युअल. तर इथे थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक्सपेंडिचर दिसेल. सो एक्सपेंडिचरला काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड न्यू बटनावर क्लिक करा. ॲड न्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. तिथे तुम्ही स्कीम सिलेक्ट करा 9230, त्यानंतर बँक अकाउंट सिलेक्ट करा. ओके, बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्सपेंडिचर डन फॉर असा एक शब्दप्रयोग दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे वेंडॉर सिलेक्ट करा. वेंडॉर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा टोटल अवेलेबल अमाऊंट दिसेल. इथं लगेच किती दिसली, 26,625. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला काय दिलेली आहे, अमाऊंट इथे दाखवलेली आहेत. ओके, सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बॅलन्स चेक करू शकता. आता आपण बघूया की तुम्हाला डेटा ऑपरेटरचा लॉग इन ID काय आहे किंवा डेटा अप्रूव्हलचा लॉग इन ID काय आहे हे कसं चेक करायचं. बघा प्राध्यापक मित्रांनो, मी या ठिकाणी एजन्सी ॲडमिनचं काय केलेलं आहे, लॉग इन केलेलं आहे. इथं युजर टाईप तुम्हाला दिसत असेल, एजन्सी ADM मीन्स काय आहे, इथे ॲडमिन काय आहे, ॲडमिन. सो या ठिकाणी आपल्याला दाखवल्यानंतर इथे तुम्हाला डाव्या साईडला काही महत्त्वाचे ॲरो दिसतील. सो या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला जे काही वेगवेगळ्या टॅब दिसत आहेत, या टॅबचा वापर करून आपण काय करू शकतो, आपल्याकडे डेटा ऑपरेटर आणि अप्रूव्हल कोण कोण आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो. तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी मास्टर बटनावर क्लिक करायचं. इथं 2 ठिकाणी मास्टर्स दिलेले आहे. एक TSAच्या खालती मास्टर दिलेलं आहे, पण आपल्याला माय डिटेलच्या खालती जे काही मास्टर्स आहे त्या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला युजर्स दिसेल. सो युजर्सवर क्लिक करा आणि या ठिकाणी मॅनेज या बटनावर क्लिक करा. ओके, मॅनेज या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट कोणत्याही या ठिकाणी काही टाईप न करता फक्त सर्च बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा, सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल, जिथं तुम्हाला युजर नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यांचा मेल ID, त्याच्यानंतर स्टेटस आणि इथे युजर टाईप दाखवलेला आहे. काय दाखवलेला आहे, युजर टाईप. ओके, सो या युजर टाईपमध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे, एजन्सी DO म्हणजे डेटा ऑपरेटर, एजन्सी ADM म्हणजे काय म्हणलं जातं त्याला, ॲडमिन, आणि शेवटी दिलेलं आहे एजन्सी DA म्हणजे एजन्सी डेटा अप्रूव्हल. ओके, सो या ठिकाणी त्यांचं काय दिलेलं आहे, संपूर्णतः इथे युजर नेम दाखवलेलं आहे पहिल्या कॉलममध्ये. ओके, सो तुम्ही लॉग इन इथं सर्च केल्यानंतर इथे लॉग इनमध्ये दिसेल. या ठिकाणी तुम्हाला जे काही 4-5 डिजिट तुम्हाला युजर नेम दिसतील, ऑलरेडी ज्यांनी अगोदर तयार केलेले आहे ते युजर नेम जर का दिसत असतील तर याचा अर्थ काय आहे, तुमचं डेटा ऑपरेटर आणि डेटा अप्रूव्हल हे ऑलरेडी तयार केलेले आहेत. जर का ते तयार केले नसतील तर त्याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर या ठिकाणी बघा की तुम्हाला इथे मास्टर्समध्ये जावं लागेल. आता ऑलरेडी ती साईट काय असते, नॉर्मल वर्किंग डेलाच असते, बाकीच्या डेला ती काय होते, बंद होते. सो या ठिकाणी युजर्सला गेलात तर ॲड न्यू बटनावर काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट कॉलममध्ये तुम्हाला मग डेटा ऑपरेटर, डेटा अप्रूव्हल असे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील आणि त्यांचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, मेल ID, मोबाईल नंबर,
फोन नंबर आणि लॉग इन ID, म्हणजे जो तुम्हाला कॅरेक्टर पाहिजे नसतील ते कॅरेक्टर या ठिकाणी तुम्ही टाईप करून सबमिट केल्यानंतर तुम्हाला डेटा ऑपरेटरचा लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला काय करता येईल, तयार करता येईल. ज्यावेळेस तुम्ही इथे लॉग इन तयार करतात, ID तयार करतात, तर तुमच्या मेलला काय केला जातो, त्याचा पासवर्ड पाठवला जातो. म्हणजे तो पासवर्ड यूज करून तुम्ही काय करू शकता, रिसेट पासवर्ड करून तुम्ही लॉग इन करू शकता. ओके. सो या पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला जी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओत बघायच्या होत्या, तर सगळ्यात प्रथम आपण बॅलन्स कसं चेक करायचं ते बघितलं. डेटा ऑपरेटर आणि अप्रूव्हल यांचा लॉग इन ID काय आहे आणि तो कसा चेक करायचा हे आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. म्हणजे तुम्हाला ॲडमिनचं लॉग इन करायचं, मास्टर्समध्ये जायचं, तिथे युजर्समध्ये गेल्यानंतर तिथे मॅनेजमध्ये तुम्हाला बघता येतील. पुढे आहे की आता तुमच्याकडे डेटा ऑपरेटर आणि डेटा अप्रूव्हल यांचा लॉग इन ID आहे, बट पासवर्ड माहिती नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, तो पासवर्ड फॉरगेट करावा लागेल. तर पासवर्ड फॉरगेट करण्याची प्रोसेस आपण जाणून घेऊ. आपल्याला पासवर्ड जर का जाणून घ्यायचा असेल तर आपण या होमपेजला आल्यानंतर इथे फॉरगेट पासवर्ड म्हणून 1 नंबरची टॅब तुम्हाला दिली जाईल. सो त्यावरती काय करायचं आहे, सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा काय करायचं आहे, लॉग इन ID टाकायचा आहे. लॉग इन ID टाकल्यानंतर इथे तुम्हाला जो काही कॅप्चा दिसतो आहे तो या ठिकाणी वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू बटनावर काय करू शकता, क्लिक करू शकता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला कॅप्चा एंटर करावं लागेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला कंटिन्यू किंवा नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर तिथे काय केला जातो, OTP हा तुम्हाला SMS किंवा ईमेलच्या माध्यमातून पाठवला जातो. तर दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्हाला तुमच्या रजिस्टर मेल ID किंवा मोबाईल नंबरवरती काय जाईल, OTP जाईल. तो OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड काय करता येईल, क्रिएट करता येईल. तो नवीन पासवर्ड तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता. आणि क्रिएट केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, सिम्पली लॉग इन करायचं आहे. ओके. सो लॉग इन करण्यासाठी आपण लॉग इनमध्ये जाऊया आणि तिथं युजर नेम पासवर्ड मिळवल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया की वेंडॉरला पेमेंट कसं करायचं. बघा प्राध्यापक मित्रांनो, आता वेंडरला पेमेंट करत असताना तुम्हाला फक्त 2 महत्त्वाचे अकाउंटचे युजरनेम आणि पासवर्ड लागतील. एक आहे डेटा ऑपरेटर आणि दुसरा आहे डेटा अप्रूव्हल. ह्या दोन्हींच्याच लॉग इन ID पासवर्डवरतून तुम्ही काय करू शकता, तुमची पुढची सगळी प्रोसेस पूर्ण करू शकता. मी आत्ता डेटा ऑपरेटरच्या लॉग इनला आहे. लॉग इनला आल्यानंतर इथे शेवटी एक्सपेंडिचर बटनावर काय करा, क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी ॲड न्यू बटनावर क्लिक करा. ॲड न्यू बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्कीम 9230 सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट तुम्ही सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी एक्सपेंडिचर डन फॉर तिथे वेंडॉर सिलेक्ट करा. ओके. वेंडॉर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल. आता आपण वेंडॉरचं नाव काय करूया, या ठिकाणी सिलेक्ट करूया. बघा इथपर्यंत माहिती भरल्यानंतर इथं वेंडॉर नेम दिसेल. तर वेंडॉर नेम दिसल्यानंतर इथे तुम्ही सिलेक्ट वेंडॉर या बटनावर काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे काही रजिस्टर तुम्ही ऑलरेडी वेंडॉर केलेले आहे त्या वेंडॉरचं नाव काय करा, या ठिकाणातून सिलेक्ट करा. या ठिकाणातून वेंडॉरचं नाव आपण सिलेक्ट केलेलं आहे. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे लेटर ऑफिस किंवा ऑर्डर नंबर. या ठिकाणी तुम्ही त्या वेंडॉरला जे काही पेमेंट करणार आहे त्याचा बिल नंबर टाका किंवा काही ऑफिस ऑर्डर नंबर तुम्ही त्यांना टाकू शकता. जसं की एक्झाम्पल आहे, हा खर्च 2023-24चा आहे. सो मी 2023-24 टाकलं, एक स्पेस दिला, तिथं 01 आकडा टाकला आणि परत स्पेस देऊन तिथं ABC असा मी एक ऑर्डर नंबर या ठिकाणी टाकला. त्यानंतर इथं लेटर किंवा ऑर्डर अटॅच सांगितलेला आहे, तर इथे कोणतीही फाईल सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे अपलोड सँक्शन लेटर सँक्शन डेट. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्शन करायचं आहे ती डेट तुम्ही काय करा, मेन्शन करा. इथे कॅलेंडर सिलेक्ट करा आणि सपोज आज जी काही तारीख आहे ती तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या बॅलन्सपैकी टोटल अवेलेबल बॅलन्सपैकी किती रक्कम त्या वेंडॉरला द्यायची आहे तर ती या ठिकाणी सिलेक्ट करा. सपोज मला पूर्णच्या पूर्ण रक्कम द्यायची आहे, जेवढा अवेलेबल बॅलन्स आहे. शक्यतो विद्यापीठाने काय सांगितलेलं आहे, तुम्ही वेगवेगळे वेंडॉर नियुक्त करा आणि त्यांना टप्प्याटप्प्याने पेमेंट द्या. आता सपोज ऑलरेडी माझा खर्च ऑलरेडी झालेला होता, तर मी त्या वेंडॉरला काय करतो आहे, आता पूर्णपणे कॅम्पचं पेमेंट करत आहे. तर इथे आपण अमाऊंट सिलेक्ट केलेली आहे. नॅरेशनमध्ये लिहायचं अमाऊंट, इथे बघा अमाऊंट रिक्यूप इन कॉलेज. ओके, अमाऊंट रिक्यूप इन कॉलेज. ओके. सो या पद्धतीचं कॅपिटल लेटरमध्ये काय करा,
टाईप करा. ओके, टाईप केल्यानंतर इथे बाकी व्हाउचर नंबर कोणतेही मेन्शन करण्याची गरज नाही. अमाऊंटची स्पेलिंग माझी चुकली होती, मी ती पुन्हा इथे करेक्शन करतो. ओके, अमाऊंट रिक्यूप इन कॉलेज. इथे त्याच्यानंतर सिलेक्ट कंपोनंटमध्ये जायचं. कंपोनंटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला 4 कंपोनंट विचारले जातील. सो जसं NSS ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेंडिचर, NSS CTI ग्रँट, नंतर ग्रँट इन ॲड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ NSS, तर ऑदर चार्जेस. सो या ठिकाणी आपण ऑदर चार्जेस सिलेक्ट करणार आहोत. थोडंसं इकडे उजव्या साईडला स्क्रोल करा, इथे एक्सपेन्सेस टाईप दिलेला आहे. सो एक्सपेन्सेस टाईप रेव्हेन्यू आणि कॅपिटल कधी घ्यायचा, जर तुम्ही एखादं इक्विपमेंट खरेदी केलं, म्हणजे टिकावा असतील, फावडा असतील किंवा लाँग टर्मसाठीचं काही इक्विपमेंट खरेदी केलं, तर त्या ठिकाणी कॅपिटल दाखवायचं. बाकीच्या ठिकाणी तुम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर एंटर करायचं. त्याच्यानंतर इथे पर्सेंटेज आणि अमाऊंट सांगितलेला आहे. सो जेवढी अमाऊंट तुम्हाला इथे काढायची आहे, जसं 26,625 आहे, सो या ठिकाणी 26,625 या ठिकाणी काय करा, सिलेक्ट करा आणि ॲड बटनावर क्लिक करा. ओके, ॲड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येईल, टोटल 100% अमाऊंट तुम्हाला दाखवली जाणार आहे. ओके, सो दाखवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑदर चार्जेस 26,625, कंपोनंट, बॅलन्स अमाऊंट, रेव्हेन्यू वगैरे अशा पद्धतीने दिसेल. सो या ठिकाणी सेव्ह बटनावर काय करा, क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक काय येतो, व्हाउचर नंबर येतो. या व्हाउचर नंबरचा काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो तुमच्या जे काही व्हाउचर्स असतील किंवा तुमचे कॉलेजचं जे काही व्हाउचर्स बुक्स आहे त्याच्यावर नोंद करून ठेवा. ओके, आपण स्क्रीनशॉट काढला. पुढे विचारलेलं आहे एक्सपेंडिचर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू प्रोसीड युअर पेई डिटेल्स. या बटनावर इथे येस क्लिक करा. ओके, या बटनावर येस क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला काय होईल, सबमिशनसाठी पुढे जाईल. बघा आता याच्यानंतर आपल्याला काय पेज येतं, इथे बघा येईल की इन्स्ट्रुमेंटल टाईप येईल. ओके, ऑलरेडी आता तुमचं वेंडॉरचं पेज तयार केलेलं आहे. इथे तुम्हाला नॅरेशन वगैरे काही विचारलेलं नाही आहे. इन्स्ट्रुमेंटल टाईप तिथे ई पेमेंट यूजिंग प्रिंट ॲडवाईस या बटनावर क्लिक करा. नंतर ॲड बटनावर क्लिक करा. ॲड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही नॅरेशन मांडू शकता. सो इथे तुम्ही नॅरेशनमध्ये देऊ शकता एक्सपेन्सेस फॉर स्पेशल कॅम्प. ओके, एक्सपेन्सेस फॉर स्पेशल कॅम्प. ओके, असंही मांडा किंवा फर्स्ट इन्स्टॉलमेंट असं जरी तुम्ही केलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढे येतं डू यू वॉन्ट टू ॲड द डिडक्शन डिटेल. इथे ऑलरेडी नोवर टिक आहे, ती तशीच ठेवा, येस करू नका. नंतर इथे कन्फर्म बटनावर क्लिक करा. ओके, सो कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथली जी काही प्रोसेस आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे. एवढी साधी सोपी प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. माझ्या मते ही प्रोसेस सर्वजणांना निश्चित जमून जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही हा जो काही व्हिडिओ आहे तो वारंवार तुम्ही बघत चला. पुढे न घेता जी काही माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे त्याच पद्धतीचे ऑप्शन काय करा, तुम्ही सिलेक्ट करा. सो इथे काय सांगितलेलं आहे, पेई डिटेल्स हॅज बीन कन्फर्म सक्सेसफुली, सबमिट फॉर अप्रूव्हल. या बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज दिला जाईल. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डेटा अप्रूव्हलचं लॉग इन करायचं आहे. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कोणतेही काम करत असताना शक्यतो तरी मंडे टू फ्रायडे नॉर्मल वर्किंग डेला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त काय करत चला, हे काम करत जा. ओके, म्हणजे वेंडॉर ॲड करणं हे जे काही काम आहे किंवा मॅप करणं हे काम देखील तुम्हाला नॉर्मल वर्किंग डेमध्येच होऊ शकतं. सो इथे तुम्हाला मेसेज आला सक्सेसफुली सेव्ह फॉर सबमिटेड. ओके, सो इथे आपलं कामकाज काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, डेटा अप्रूव्हलचं आपण आता लॉग इन करणार आहोत. ओके, सो प्राध्यापक मित्रांनो, या ठिकाणी आता मी डेटा अप्रूव्हलचं लॉग इन केलेलं आहे. अप्रूव्हलच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक्सपेंडिचरला जायचं आहे. एक्सपेंडिचरला गेल्यानंतर इथे तुम्हाला मॅनेज अप्रूव्ह प्रिंट वेंडॉर PPA. सो या ठिकाणी तुम्ही काय करा, अप्रूव्हल बटनावर क्लिक करा. अप्रूव्हल बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची 9230. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट ॲटोमॅटिक येईल. स्टेटस तुमचं सबमिटेड ॲज इट इज तसं ठेवा आणि सर्च बॉक्सवर क्लिक करा. सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा लेटर किंवा ऑफिस ऑर्डर नंबर येईल. त्यावर 2023-24 स्पेस दिल्यानंतर 01-ABC यावर काय करा, क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस पूर्ण होणार आहे. ओके,
सो या ठिकाणी बघा आपण ही ऑलरेडी प्रोसेस आता होते आहे. ओके, प्रोसेस झाल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे, काही अवघड नाही. ओके, आता याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम तुम्हाला काय येतात ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे, किंवा एकदा तुम्ही इथे प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर परत करायचे असेल तर काय करता येईल. ओके, सो या ठिकाणी आता आपण क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आलेला आहे ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट आणि बॅक. सो ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट या बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, आणि नंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त रिमार्क टाकायचा आहे. इथे रिमार्क आपण ओकेचा टाकणार आहे आणि ॲप्रूव्ह करणार आहोत. हे ॲप्रूव्ह केल्यानंतरच आपल्याला PPA स्लिप काय करता येईल, जनरेट करता येईल. ओके, इथं एंटर रिमार्क ओके असं करा आणि ॲप्रूव्ह बटनावर क्लिक करा. तिथे येईल दिस PPA कॅन बी प्रोसीड आयदर थ्रू इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग और थ्रू ब्रांच. इथे ओके बटनावर काय करा, क्लिक करा. ओके, सो एवढी प्रोसेस झाली का तुमचं काय झालेलं आहे, पूर्णपणे ॲप्रूव्हचं काम पूर्ण झालेलं आहे. आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. यापुढे फक्त आता प्रिंट PPA करायचं, त्यावरती आपण ZBSA बँक अकाउंटला जे काही स्टॅम्प आणि सिग्नेचर दिले ते स्टॅम्प आणि सिग्नेचर पेस्ट करायचे आणि त्याच्यावर साईन घेऊन तुम्ही ते जे काही ZBSA बँक अकाउंट ज्या बँकेत ओपन केलं त्या शाखेमध्ये जाऊन ते जमा करायचे. 2 तासात तुमच्या बँक अकाउंटला पैसे येतील. ओके, सो पुढे इथं सांगितलं प्रिंट पेमेंट ॲडवाईस, या बटनावर काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा ज्या ठिकाणी तुम्ही काय करता, सर्च करता, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज येतो पॉपअप विंडो ब्लॉक. काय येतो, पॉपअप विंडो ब्लॉक. तर त्या बटनावर क्लिक करून तिथे तुम्ही जर का अलो केलं तर तुम्हाला त्याची प्रिंट काढता येते. ओके, त्याची प्रिंट काय करता येते, काढता येते. इथे बघा अशा पद्धतीचा एक मेसेज येतो, त्या मेसेजला काय करा, ओके म्हणा. ओके म्हणल्यानंतर इथे तुमची काय होते, सेव्ह होऊन जाते. आता जरा थोडंसं सेव्ह झालेलं नाही आहे कारण मी त्याच्या पुढच्या स्टेजला आलेलो आहोत. तर या ठिकाणी हे तुमचं पेज काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. आता जर का तुम्ही पुन्हा इथं PPA प्रिंट करायला गेलात तर तुम्हाला परत ते मेसेज येईल की त्याची एक्सपायरी डेट 10 दिवस आहे आणि ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे ते तुम्हाला सेव्ह करता येईल. आता बघा की सपोज तुम्ही ही प्रोसेस आत्ता केली, तुम्हाला एका दिवसानंतर किंवा थोड्या वेळानंतर पुन्हा ते बघायचं असेल तर तुम्ही ती कशी बघू शकता आणि कशी प्रिंट काढू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि मी तुम्हाला एक PPA प्रिंटआउट तुम्हाला दाखवतो आहे. या ठिकाणी आत्ता मी तुम्हाला एक PPA दाखवतो, पण सगळ्यात अगोदर तुम्ही बघा जर तुम्हाला पुन्हा ही प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला काय करता येईल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. सपोज आपण पुन्हा आता डेटा ऑपरेटरच्या अप्रुव्हलच्या लॉग इनला आहेत आणि आपल्याला आता परत ती प्रिंट काढायची आहे PPAची, तर काय करावं लागेल, पुन्हा तुम्ही काय करा, एक्सपेंडिचरमध्ये जा. एक्सपेंडिचरमध्ये गेल्यानंतर अप्रूव्हमध्ये पुन्हा जा. ओके, अप्रूव्हमध्ये गेल्यानंतर इथे पुन्हा तुम्ही काय करायचं, सिलेक्ट स्कीम 9230, त्याच्यानंतर अकाउंट सिलेक्ट करा आणि इथं जे काही स्टेटस आहे ऑलरेडी तुम्ही सबमिटेडचा अप्रूव्ह करून दिलं ना, तर आता इथं स्टेटस काय करायचं, इथे अप्रूव्ह या बटनावर क्लिक करायचं आणि इथे सर्च बटनावर क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो ऑर्डर नंबर वगैरे येईल. या बटनावर पुन्हा तुम्ही लेटर किंवा ऑफिस ऑर्डर नंबरवर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला काय येणार आहे, ऑलरेडी तुमचं जे पहिलं PPA वगैरे जनरेट केलेली होती तेच तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत इथं स्टेटस सबमिटेड आहे, अप्रूव्ड आहे, रिजेक्ट आहे हे जर का प्रॉपर पद्धतीने सिलेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला PPA दिसून येणार नाही. आणि हे बघा आता या ठिकाणी आपण ती नियुक्त केलं आणि या ठिकाणी तुम्हाला परत प्रिंट पेमेंट ॲडवाईस हे बटन तुम्हाला दिसून आलं. आणि तुम्ही जर का PCवरतून बघत असाल, एकतर तुम्ही क्रोमवरून करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार आहे. तर तुमचं जिथं सर्च बॉक्स असतो तुमच्या PCवरती तर त्याच्यामध्ये इथे www.pfmsnic.in हे झाल्यानंतर या ठिकाणी एक थोडंसं चांदणी टाईप एक तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्या शेजारी तुम्ही ज्यावेळेस इथं प्रिंट पेमेंट ॲडवाईसवर क्लिक करता तर ती या ठिकाणी ती प्रिंट जाते आणि या ठिकाणी तुम्हाला एक एरर येतो की पॉपअप विंडो ब्लॉक. ओके, सो त्याच्यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक अलो असा एक मेसेज दिसेल. सो अलो बटनावर काय करा, इथे क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करा. तुमची PPA काय होईल, डाउनलोड
होऊन जाईल. काही अडचण असली तर मला संपर्क करा. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला हे पूर्ण प्रोसेसला जर का कुठे अडचण येत असेल तर मला फक्त तुमचा डेटा ऑपरेटरचा आणि डेटा ऑपरेटर आणि डेटा अप्रूव्हल यांचा जर का लॉगिन ID पासवर्ड दिला तर मी तुम्हाला 15 मिनिटाच्या आत तुमची पूर्णपणे PPA जनरेट करून तुम्हाला मी PDF पाठवू शकतो. आता मी एक PPA तुम्हाला दाखवतो आणि कुठे सही सिग्नेचर घेऊन बँकेत जमा करायची ते तुम्हाला दाखवतो. बघा इथे माझ्याकडे एक PPA जनरेट झालेली आहे. तर PPA जनरेट झाल्यानंतर तुम्हाला असे 2 किंवा 3 पानं येतील. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं, इथे बघा PFMS टोटल अमाऊंट काय असेल ती दिलेली आहे, बॅच नंबर वगैरे दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला साइन बाय ऑथोराइज सिग्नेटरी दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही ZBSA बँक अकाउंट ओपन करताना आता काही महाविद्यालयांनी काय केलेलं आहे, NSS PO आणि प्रिन्सिपल या दोघांचेही स्टॅम्प आणि साईन दिलेल्या होत्या. तर काही ठिकाणी फक्त त्यांनी अधिकार ZBSAवर व्यवहार करण्यासाठी फक्त प्रिन्सिपल सरांनाच दिलेले आहे. तर मग जो ॲप्लिकेबल असेल त्यांचा काय करा, या ठिकाणी स्टॅम्प मारा आणि या ठिकाणी त्यांची साईन करा. इथे त्यांचं नेम टाका, डेजिग्नेशन टाका, मोबाईल नंबर टाका आणि ही प्रिंट काय करा तुमच्या ZBSAच्या ज्या ठिकाणी अकाउंट ओपन केलं त्यांच्याकडे देऊन टाका. तुम्ही सकाळी सपोज 10 किंवा 11ला जर का ही पेमेंट स्लिप जमा केली तर तुमच्या बँक अकाउंटला पैसे किंवा वेंडरच्या बँक अकाउंटला पैसे 2 ते 3 तासात येतील. काहीही टेन्शन राहणार नाही. ओके. सो या पद्धतीने आपल्याला ही पूर्णपणे प्रोसेस बघता येईल. जर का तुम्हाला काही शंका असेल निश्चित माझे संपर्क करू शकता. अदरवाईज तुम्ही आपल्या विद्यापीठामध्ये हे कामकाज बघायला शीतल मॅडम आहे, तुम्ही त्यांच्याशी देखील संपर्क साधू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.